राजकारणी लोक घालून देतात. इथं मराठ्या पुढं काय नाही, मोठ्या घरचा लहान घरचा आम्हाला आरक्षण पाहिजे. तू मोठ्या घरचा तुमच्या घरी जाऊन झोप तिकडे चालली. नंतर पत्रकाराला सांगतो डायरेक्ट तोंडात ठेवून द्या त्याच्या. काय होत नाही तर मग आता काय, मग आता तुम्ही असं उलट बोलायला लागले म्हणल्यावर. अरे पण कोण हे येतात का मामा, करा थोडस जाऊ द्या काय. अरे आयडिया ठेवा नाहीत ना का, मी आहे ना पक्का. अरे मी आहे तुमचा पण, जाऊ द्या यार, त्रास दिला देऊ द्या एखाद्या लेकरांना करा सहन. अरे जाऊ द्या बाबा, मस्ताचे सहन करा म्हणलं ना. आता काय पाहिजे तुम्हाला. अरे बाबा मायासाठी सहन करा सगळे, जाऊ द्या होऊन जाईल 2-4 दिवस, 7-8-10 दिवस कशी बी. कोणी ओढले हे स्वयंसेवक घेता तुम्ही. हा अरे मग ताई ते कोणी पण असते, ते मला इतक्या लांबचं नाही माहित ना. काही काही असते बेवडे कोणी राजकारणी लोक घालून देतात. ते बघा मी 2 वर्षात असं आंदोलन केलंय. हा बघ आता शेवटचा मीडियाच्या माध्यमातून सांगतो, पत्रकारांना अख्ख्या मुंबईभर कोणीही त्रास द्यायचा नाही. नंतर पत्रकाराला सांगतो डायरेक्ट तोंडात ठेवून द्या त्याच्या. बस का आता. मग हे आंदोलक 2 वर्षात कोणालाही त्रास देत नाहीत आणि अख्ख्या मुंबईभर आंदोलकांनी मीडियावाल्याला त्रास द्यायचा नाही. आणि एखाद्याने जर मीडियावाल्याला त्रास दिला तुम्ही डायरेक्ट तोंडात ठेवून द्या त्याच्या. हा डायरेक्ट तोंडात ठेवून द्या त्याच्या. नंतर त्याची शूटिंग घेऊन ना मला फोटो द्या. तुमच्या समोर बघा मी काय करतो. मी एकलाच आहे, तुम्हाला माहित नाही की मी काय. तुम्ही शूटिंग घ्या, त्याचा फोटो इथं कोणाला तरी टाका आणि मला दाखवू द्या. मी त्याच्या गावासहित त्याला नीट करतो. उभा राहा तुम्ही पण त्रास देऊ नका. आणि स्वयंसेवक मोग कॅमेऱ्यावाला बाहेर व्हा म्हणते. काय याचं स्वयंसेवक जर तुम्ही गप्पाना हो. कुंकुण गळ्यात लटकेले कागद नसते, खुर्च्या धरून बसता कामान धामाचे. एक माणूस बाहेर नाही घडतंय तुम्हाला. फक्त खुर्च्या धरायसाठी तुम्ही त्या गळ्यात लटकेलेले हे सगळं माहिती आम्हाला. तुम्हाला लोक बाहेर काढायचे नाहीत, काय नाहीत काय नाहीत काय नाही. आणि फुकटशाहीने मारूच नका, इन्फेक्शन होईल. बिनधास्त मनाने बाहेर जा. तुम्हाला दादा असतील, मोठ्या घरचा असतील. इथं मराठ्या पुढं काय नाही, मोठ्या घरचा लहान घरचा आम्हाला आरक्षण पाहिजे. तू मोठ्या घरचा तुमच्या घरी जाऊन झोप तिकडे चालली.